सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 54 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वीला अतुलचा मेसेज आला. तिने तिचा मोबाईल पाहिला. अतुलचा मेसेज होता की आज फ्रेम रेडी होऊन घरी येत आहे, प्लीज कलेक्ट करा. आणि तन्वी फार खुश झाली आणि लगेच दरवाजावरची बेल वाजली. एका नोकराने दार उघडलं आणि ती फ्रेम ताब्यात घेतली. तन्वीने ती लगेच त्यांच्या बेडच्या समोरच्या भिंतीवर लावून घेतली. रूमचा मेक ओव्हर केला तेव्हा अर्जुनने त्याची ती जुनी फोटो फ्रेम काढून टाकली होती. त्याला जुन्या आठवणी त्या बेडरूममध्ये नको होत्या, पण ती फ्रेमसुद्धा तन्वीला खूप आवडत होती. त्यातला डॅशिंग आणि दबंग अर्जुन तिला खूप आवडायचा. त्या फ्रेमकडे पाहिलं की त्याला पहिल्यांदाच पाहत आहे असं वाटायचं. पण आता त्या जागी ही दुसरी फ्रेम आली होती. या फोटोतली त्याची नजर फार वेगळी होती. एकच व्यक्ती, पण डोळ्यातील भाव बदलले की पूर्ण माणूस वेगळा वाटू लागतो. तसंच अर्जुन बाबतीत दिसत होतं. त्या फोटोमध्ये त्याचे डोळे, त्याचा रुबाब, त्याचा ॲटिट्यूड, त्याचा इगो सगळं काही सांगून जायचा. आणि या फोटोत तो एक प्रेमळ, प्रियकर, हळवा पती असा तो तिला वाटत होता. ती बेडवर झोपून त्या फ्रेमकडे एकटक प्रेमाने पाहत होती. आणि त्या फ्रेममधला अर्जुनसुद्धा तिच्याचकडे एकटक फार फार प्रेमानं पाहत होता. आणि ती म्हणाली, असं काय पाहतोस माझ्याकडे टक लावून? अजिबात नाही बघायचं हां तू मला, फक्त मीच बघणार तुला, कळलं? आणि मग म्हणाली, आय लव्ह यू स्वीट हार्ट, असं म्हणून एक फ्लाइंग किस फोटोला दिला. आज दिवसभर त्याचा फोन नाही आला, म्हणजे तो खूप बिझी असणार असं तिला वाटलं. आणि 7 वाजता त्याचा फोन आला आणि म्हणाला, तन्वी तुझ्या लक्षात आहे ना आपल्याला जायचं आहे, मी गाडी पाठवतोय, तू पटकन रेडी हो आणि ऑफिसला ये. मग आपण दोघे इथूनच जाऊया. आणि तुझं काय, तुला नाही का रेडी व्हायचं? कंटाळा आला असेल ना दिवसभर, मग फ्रेश व्हायला नको, असं तन्वी त्याला म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, अगं मी इथेच ऑफिसमध्येच फ्रेश होईन. आणि तिला आश्चर्य वाटलं, ऑफिसमध्ये? आणि ते कसं काय? आणि तो म्हणाला, तन्वी इथं ऑफिसमध्ये पण माझी एक खूप स्पेशल प्रायव्हेट रूम आहे. आणि तन्वी म्हणाली, हो का, तुला ऑफिसमध्ये कशाला हवी रे प्रायव्हसी आणि स्पेशल रूम? आणि तिचा आवाजाचा टोन ऐकून अर्जुन तिला चिडवण्यासाठी म्हणाला, असतात माझे काही प्रायव्हेट स्पेशल गेस्ट, मला त्यांच्यासोबत खाजगीत मीटिंग करावी लागते ना, त्याशिवाय ते ऐकत नाहीत. आणि तन्वी थोडीशी विचलित झाली आणि म्हणाली, व्हॉट, तुझे सगळे क्लायंट तर मीटिंग रूममध्ये मीटिंग करतात ना, मग असं त्या रूममध्ये जायची काय गरज आहे? तन्वीचं सुद्धा ऑफिस होतं, पण सगळ्या मीटिंग फक्त कॉन्फरन्स हॉल किंवा मीटिंग हॉलमध्येच होत होत्या. आणि आता ती थोडी पॉझिटिव्ह झाली होती त्याच्या बाबतीत. हे पाहून अर्जुन म्हणाला, अगं जे जेंट्स क्लायंट असतात ना, ते मीटिंग रूममध्ये करतात मीटिंग. आणि काही लेडीज असतात, त्यांची अशीच मागणी असते की माझ्या एकट्यासोबत प्रायव्हेट मीटिंग होणार असेल तरच ते ऑफिसला येतात. आणि तन्वीला कळत होतं की त्यांच्या बिझनेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं. आणि असे हनी ट्रॅप तर सर्रास वापरले जात होते. मग अर्जुनसुद्धा असाच करत असेल की काय? आता तिचा त्याच्यावरचा विश्वास थोडासा डळमळीत व्हायला लागला होता, कारण तो काहीही म्हणजे काहीही करू शकतो हे तिला माहीत होतं, कारण त्यानं ते तिच्याच बाबतीत केलं होतं. आणि अर्जुन ती काळजीत पडली आहे हे पाहून गालातल्या गालात हसत होता. त्याच्या केबिनच्या आतल्या बाजूला एक छोटी बेडरूम होती. त्याचे 1-2 सूटही असायचे तिथं, एमर्जन्सी लागले तर म्हणून. अर्जुन सरांचा थाट काही निराळाच होता, असं साधासुद्धा आणि थोडा नव्हताच. त्याचं राहणीमान बादशासारखं होतं. लग्नाच्या आधी कधी कधी तो ऑफिसमध्ये सुद्धा राहायचा आणि सकाळी उठून लगेच त्याच्या चेअरवर बसायचा. आणि मग अर्जुन तिला म्हणाला, मी इथे चेंज करतो. आणि चावटपणा करत म्हणाला, तुला हवं तर तू पण येऊ शकतेस माझ्या ऑफिसमध्ये चेंज करायला, मग आपण दोघं एकत्र चेंज करूया एकमेकांचं. आणि आता तन्वी थोडीशी तोंड वाकडं करत म्हणाली, एवढं मोठं घर सोडून मी काय येऊ तिकडे, तुझं तू आवर, मी माझी इथेच रेडी होऊन येते. आणि तिने फोन ठेवला आणि म्हणाली, या अर्जुन सरांचं ऑफिस ना एकदा बघितलंच पाहिजे, फारच रुबाब दिसतोय सरांचा. आणि मग तीच म्हणाली, रुबाब तर असलाच पाहिजे ना, ही डिझर्व इट, तो त्याचा हक्कच आहे. आणि त्याच्यासारखा हँडसम, गुड लुकिंग, ॲटिट्यूड असलेल्या तरुणानं रुबाब नाही करायचा तर मग कोणी करायचा? त्याचा ॲटिट्यूड त्यालाच शोभून दिसतो. पण खरंच तो अशा प्रायव्हेट मीटिंग करत असेल का? एकदा जाऊन पाहिलं पाहिजे.
पण मला नाही वाटत की तो असं काहीतरी करेल. तो माझी चेष्टा करत असणार, नक्कीच. त्याच्यासारख्या हुशार बिझनेसमॅनला असले मार्ग वापरायची काहीही गरज नाही. आणि ती ते सगळे विचार झटकून तयार व्हायला लागली. आता ती छान पिंक रंगाचा बॅक चेन असलेला गाऊन घालून तयार झाली. अर्जुनने त्याची एक अर्जंट मीटिंग संपवली. 8:30 वाजताच. पार्टी 10ला होती. तन्वी 9:30ला तरी ऑफिसवर येणार होती. आणि तो अतुलला म्हणाला, तू घरी जाऊ शकतोस. मी पुन्हा ऑफिसला जाऊन पार्टीसाठी रेडी होऊन तिथूनच निघणार आहे. आणि अतुल म्हणाला, ओके, एन्जॉय युअर पार्टी सर, असं म्हणून तो घरी गेला. अर्जुनने मघाशीच ड्रायव्हरला पाठवलं होतं तन्वीला घ्यायला आणि तन्वीला गाडी आणायला गेली होती. आता 8:30 ते 9:30 अर्जुन सर काय करणार असं वाटत होतं त्याला. पण त्याला एक महत्त्वाचं काम आठवलं. त्याने फोन काढून एक फोन लावला त्या गुंडांच्या म्होरक्याला. हॅलो, आत्ताच्या आत्ता त्या हरामखोला घेऊन ऑफिसला ये, कळलं? आणि समोरचा माणूस घाबरून म्हणाला, हो हो साहेब, आलोच. आता वेळ 8:40. स्थळ अर्जुन सरांचं ऑफिस. अर्जुन त्याच्या टेबलवर एका खुर्चीत पाय ठेवून बसला होता. त्यानं अजून चेंजसुद्धा केलं नव्हतं. कोट काढून बाजूला फेकला होता. इनशर्ट काढून तसाच बाहेर काढला होता शर्ट. शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत मुडपल्या होत्या. आणि हातात त्यानं कमरेचा बेल्ट काढून घेतला होता. हंटरसारखा तो बेल्ट निम्मा हातात गुंडाळला होता. डोळ्यात रक्त उतरून ते लाल झाले होते आणि तो फार रागातच त्या गुंडांची वाट पाहत होता. ज्याने तन्वीचा हात पकडला होता. आणि आवाज आला, आत येऊ का साहेब? ते दोघेही गुंड घाबरून हात जोडून त्याला आत येण्याची परवानगी मागत होते. आणि अर्जुनने एक भुवई वर करून त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं आणि एक बोट उंचावून आत या अशी खूण केली. ते दोघे भीतभीतच आत आले. आणि अर्जुन म्हणाला, माझ्या बायकोचा हात कोणी पकडला होता? तसा दोघांनीही घाबरून आवंडगळून म्हणाले, माफ करा साहेब, चूक झाली, पुन्हा असं नाही होणार. आणि अर्जुनने बेल्ट टेबलवर आपटून पुन्हा रागात करड्या आवाजात म्हणाला, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मी काय विचारलं फक्त त्याचंच उत्तर द्यायचं. आणि ज्यानं तन्वीचा हात पकडला होता तो गुंड अर्जुनचे पाय धरून रडत म्हणाला, साहेब चूक झाली, माती खाल्ली, पुन्हा अशी चूक होणार नाही, फक्त एकदा माफ करा साहेब. आणि अर्जुनने त्याच्या पाठीवर जोरात बेल्टचा रट्टा मारला आणि म्हणाला, पुन्हा अशी चूक तू करणार नाहीसच, कारण तुझा हात मी जाग्यावर ठेवणारच नाही. कोणत्या हातानं तिचा हात पकडला होता, पटकन बोल. आणि त्या गुंडाला कळून चुकलं की आता अर्जुन साहेबांना कितीही माफी मागून गयावया करून काहीही फायदा नव्हता. चुकीला माफी नाही त्यांच्याकडे. चूक झाली की ते देतीलशी शिक्षा निमूटपणे मान्य करायची. ते सांगतील तसं तसं केलं तरच एक वेळ शिक्षा सॉफ्ट होत होती. आणि नाही ऐकलं तर तीच शिक्षा आणखीन जास्त हार्ड होत जायची, कारण त्याचा स्वभाव त्यांना चांगलाच माहीत होता. आणि त्या गुंडाने थरथर कापत त्याचा डावा हात पुढे केला आणि अर्जुनने पायाखालची खुर्ची जोरात एका कोपऱ्यात ढकलली आणि एक सणसणीत जोरात त्याच्या कानाखाली लावून दिली. तसा तो खाली कोसळला आणि अर्जुनने खाली उतरून त्याला एक लाथ घातली. आणि अर्जुन म्हणाला, चल उठ. तसा तो गुंड कसाबसा हात जोडून उभा राहिला. अर्जुनने त्याचा हात जोरात पिरगाळला आणि म्हणाला, हरामखोर साल्या, तुझी लायकी तरी आहे का तिच्या चप्पल शेजारी उभा राहायची? तिच्या एका जोड सँडलची जितकी किंमत आहे तितका तुझा महिन्याचा पगारही नाही, समजलं? आणि तू तिला हात लावलास? तू हे विसरलास की ती माझी बायको आहे? आता तो गुंड नुसता वेदनेने विहुळत होता. त्याच्या अंगात काडीचाही जीव नव्हता. असले 10 गुंड सहज लोळवेल इतका अर्जुन हट्टाकट्टा होता. आणि अर्जुन म्हणाला, माझ्या तुकड्यांवर जगतोस आणि माझ्या बायकोला हात लावतोस? आणि तो गुंड पुन्हा पुन्हा फक्त त्याची माफी मागत होता. आणि अर्जुनने त्याचा डावा हात टेबलवर घट्ट दाबून पकडला आणि आता तो जोरात त्यावर दणका देणार इतक्यात त्याचा फोन वाजला. स्वीट वाईफ. फोन तन्वीने केला होता. आणि अर्जुनने एकदा डोळे घट्ट मिटून घेतले आणि आता स्वतःचा राग कंट्रोल करत त्या दोघांना तोंडावर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला. आणि फोन घेऊन हसून म्हणाला, येस डार्लिंग, बोल ना. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तू रेडी आहेस ना? मी 5 मिनिटात ऑफिसमध्ये पोहोचते आहे. आणि हे ऐकून अर्जुन फार गोंधळला. ही इतक्या लवकर कशी काय येते? अजून 15 मिनिटे बाकी होती. आता काय करायचं? ती केव्हाही इथे पोहोचू शकत होती. आणि तो तिला म्हणाला, हो हो तू ये, आय एम ॲब्सोल्युटली रेडी. आणि मग अर्जुन घाबरूनच मनात म्हणाला, ओ गॉड,
तिने या दोघांना इथं पाहिलं आणि ओळखलं तर काय होईल? नो नो अर्जुन, तन्वी यांना लगेच ओळखेल. ती खूप शार्प आहे आणि मग ती माझं काय करेल हे मी पण नाही सांगू शकत. आता काय करू? तो अस्वस्थ होऊन एरझाऱ्या घालत होता आणि त्या दोघांना चुटकी वाजवत म्हणाला, चला 2 मिनिटाच्या आत इथून हलायचं. ऑफिसच्या आसपास दिसायचंही नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तन्वी मॅडमना दिसायचं नाही, समजलं? हो हो साहेब, असं ते दोघे म्हणाले. कमॉन क्विक, हरिअप, असं म्हणून त्यानं त्या गुंडांना हकलून दिलं आणि स्वतः पटकन त्याच्या त्या रूममध्ये जाऊन चेंज करायला लागला. आणि इतक्यात तन्वीची गाडी ऑफिससमोर आली आणि तिने त्या 2 गुंडांना ऑफिसच्या दरवाजातून बाहेर पडून पळताना पाहिलं. पण तिनं त्यांचे चेहरे नीटसे पाहिले नाहीत. पण त्यांचा अजागळ घाणेरडा अवतार पाहून तिला मळमळायला लागलं आणि ती मनात म्हणाली, ही असली माणसं इथे काय करत होती? त्यांच्या कपड्यांवरून आणि बिहेवियरवरून तर ती सभ्य अजिबात वाटत नव्हती. मग अर्जुन अशा माणसांशी डील कसा काय करू शकतो? खरंच तो असं करत असेल का? तिला प्रश्न पडला. ती त्याची वाट पाहत बसली होती गाडीतच. अर्जुनला वेळ का लागतोय? तो तर म्हणाला होता की मी रेडी होऊन बसलो आहे. काय करू? आज जाऊ का की नको जाऊ? नको नको, त्याच्या परवानगीशिवाय आत नको जायला. तो जेव्हा स्वतःहून मला घेऊन जाईल ऑफिसला तेव्हाच जाईन मी, असं म्हणून ती त्याची वाट पाहत बसली. आणि अर्जुन तयार होत होता. ब्लू शर्ट आणि त्यावर मरून कलरचा सूट घातला होता आणि तो बाहेर आला. त्यानं नाईट वॉचमनला ऑफिस लॉक करून घ्यायला सांगितलं आणि अर्जुन कोटाची बटणे लावत लावतच धावत धावत पायऱ्या उतरून गाडीकडे निघाला. त्याची ही चाल फारच आकर्षक आणि दिलखेचक होती. रुबाबदार म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आता यावेळी भारदस्त चालीने पायऱ्या उतरून येणाऱ्या अर्जुनला पाहिलं असतं की लगेच समजलं असतं. आणि त्याला येताना पाहून तन्वी भारावून त्यालाच पाहत होती आणि तो आता तिच्याजवळ मागे बसायला येणार असं तिला वाटलं. पण अर्जुन पुढे गेला आणि तन्वी नाराज झाली आणि मनात म्हणाली, आता याला काय झालं? मी तर काहीच केलं नाही, मग का गेला हा असा पुढे बसायला? पण अर्जुन गाडीच्या पुढून तिला वेडा घालून त्या साईडने येऊन मागे तिच्या शेजारी बसायला आला. त्याच्या ड्रायव्हरने पटकन खाली उतरून त्याच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. तशी तन्वी सीटच्या अलीकडे सरकली आणि अर्जुन सर हसत हसत तन्वीकडे पाहत गाडीत बसले आणि त्याला पाहून तन्वीसुद्धा खूप हरखून गेली. त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर खूप प्रेमाने किस केला आणि ती त्याच्या डोळ्यात पाहून लाजली आणि गालात गोड गोड हसली आणि त्याला मिठी मारून बसली. आज एकमेकांना पाहून दोघेही सरप्राईज झाले नाहीत, कारण आज त्यांचे ड्रेस सरप्राईज मॅचिंग झालेच नव्हते. पण त्यांची मनं मात्र खूप एकरूप झाली होती. आणि अर्जुन थोडा घाबरून मनात म्हणाला, हिनं काही पाहिलं तर नसेल ना? तसं असेल तर ठीक आहे, आणि जर पाहिलं असेल तर मात्र ते माझ्यासाठी अजिबात ठीक नाही. ही वाघीण माझ्या कुठे लाथ घालेल काय माहीत.